नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये राज्य उत्पादन शुल्क यासाठी मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची अतिसंभाव्य प्रश्न सिरीज स्टार्ट करत आहे. या सिरीजमध्ये बघितलं तर TCS आणि IBPSनी ज्या पण आपल्या महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षा आहे यामध्ये मित्रांनो जे प्रश्न रिपीट होत आहे असेच प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. आजच्या आपल्या सिरीजमध्ये बघितलं तर वेळ आणि काम यावरचे एकूण 5 प्रश्न बघणार आहोत आणि हे 5ही प्रश्न 5 टाईपचे आहे आणि हे 5ही टाईप बघितलं तर परीक्षेमध्ये आपल्याला पुन्हा रिपीट होताना दिसून येते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर प्रश्न चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करसान, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पहिला प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न समजून घेऊ. ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे, तसेच बी हा सी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. जर ए आणि बी दोघे मिळून एक काम 4 दिवसात संपत असेल तर सी तेच काम किती दिवसात संपवेल? सी तेच काम किती दिवसात संपवेल? तर काळजीपूर्वक लक्ष द्या. कार्यक्षमता, एखाद्या व्यक्तीची कार्यक्षमता जास्त असेल तर त्याला ते काम करण्यासाठी दिवस का लागणार? कमी लागणार. तर आता हिची मांडणी कशी करायची त्याकडे लक्ष द्या. इथं बघितलं तर ए आणि बी. आता आपल्याला कार्यक्षमता दिलेला आहे, पण याला काम करण्यासाठी किती दिवस लागतात हे काढून घेऊ. जसं बघा, ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे, म्हणजे एला x दिवस लागत असेल तर मग बीला काय लागणार? दुप्पट दिवस लागणार, दिवस दुप्पट लागणार. त्याचबरोबर बघितलं तर बी हा सी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे, म्हणजे बी पेक्षा दुप्पट दिवस लागणार. कशाला? तर सीला. म्हणजे सी म्हणजे किती असणार? 4x. म्हणजे एला एक काम करण्यासाठी किती दिवस लागत आहे? x, बीला 2x, सीला 4x. आणि आपल्याला विचारला सी किती दिवसात संपवेल, म्हणजे 4x बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. मग यासाठी आपण बघितलं तर कोणत्या ट्रिकनी सॉल्व्ह करू त्याकडे लक्ष द्या. हे बघितलं तर ए आणि बी दोघे मिळून एक काम 4 दिवसात करत आहे, म्हणजे ए आणि बी एक काम 4 दिवसात करत आहे. मग ए एका दिवशी किती काम करेल? एका दिवशी किती म्हणजे 1 भागेला किती? x. त्याचबरोबर बी एका दिवशी किती काम करेल? तर 1 भागेला किती? 2x. दोघे मिळून एक काम किती दिवसात करेल, म्हणजे एका दिवशी किती करेल? तर 1 भागेला किती? 4. आता याचा छेद सारखा करून घेऊ. त्यासाठी मी 2नी अंश आणि छेदाला गुणतो, म्हणजे 2 भागेला किती? 2x अधिक 1 भागेला किती? 2x बरोबर 1 भागेला 4. छेद सारखा असेल तर अंशाची बेरीज करतो. 2नी 1 किती होते? 3 भागेला किती? 2x बरोबर 1 भागेला 4. या xला इकडे ट्रान्सफर करू, 4ला इकडे करू, म्हणजे 4 गुणेला 3 भागेला 2 बरोबर किती? x. हा 1 आणि हा किती? 2. तर 3 दुने किती? 6. म्हणजे x बरोबर किती आलेला आहे? 6. प्रश्न विचारला सी किती दिवसात करेल, तर सी किती दिवसात करता? 4 दिवसात. म्हणजे 4x दिवसात, म्हणजे 4x म्हणजे किती? तर 4 गुणेला 6 करू तर उत्तर असणार 24. म्हणजे सी बरोबर किती असणार? तर किती दिवसात करणार? तर उत्तर असणार 24. म्हणजे कॉन्सेप्ट समजून घ्यायची की दुप्पट म्हटलं तर त्याला वेळ का लागतो? अर्धा, असं समजून घेऊ. एक आणखी प्रश्न घेऊ, तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणार. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, आशा आणि बाबू मिळून एक काम 7 दिवसात संपवतो. आशा ही बाबूपेक्षा 7 भागेला 4 कार्यक्षम आहे. जर तेच काम एकटी आशा किती दिवसात संपवेल? किती दिवसात संपवेल? क्वेश्चनकडे लक्ष देऊ. कार्यक्षमता का असते बघितलं तर उलटं करावं लागणार. जसं आपण प्रिव्हियसमध्ये बघितलं, दुप्पट होतात तर अर्धे. मग इथं आशासाठी ए नोट करू आणि बाबूसाठी बी नोट करू. आता आपण बघितलं तर आशाला किती काम, म्हणजे एक काम करण्यासाठी x दिवस लागत असेल तर मग बाबूला किती लागणार? तर बघितलं तर 7 भागेला 4 x दिवस. आता बघितलं हा 4 इकडे ट्रान्सफर करू तर हे होणार 4x आणि इथे उरणार किती? हे 3x. म्हणजे यावरून समजून घेऊ, या एला एक काम करण्यासाठी 4x दिवस लागत आहे आणि बीला तेच काम करण्यासाठी 7x दिवस लागत आहे. आता पुढे म्हटलेलं आपल्याला बघितलं तर दोघे मिळून 7 दिवसात करते, म्हणजे ए आणि बी दोघं मिळून किती दिवसात? 7 दिवसात. मग ए एका दिवशी किती काम करणार? एका दिवशी 1 भागेला किती? 4x. बी एका दिवशी किती करणार? तर 1 भागेला किती? 7x. दोघं मिळून एका दिवशी किती करणार? तर 1 भागेला 7. याचा छेद सारखा करून घेऊ, म्हणजे याला मी 7नी गुणाकार करतो तर अंशाला सुद्धा,
7 आणि खाली 7 चोक किती होणार 28. इथे 4 गुणतो तर अंशाला सुद्धा, म्हणजे 7 चोक किती होणार 28x बरोबर 1 भागेला किती 7. छेद सारखा असेल तर अंशाची बेरीज 11 भागेला किती 28x बरोबर किती 1 भागेला 7. आपल्याला काढायचा x बरोबर किती येणार तिरपा गुणाकार करू, तर हा x इकडे जाणार, हा इकडे येणार, म्हणजे किती 11 भागेला 28 गुणेला किती 7. तर म्हणजे हे किती 7 1 7 7 चोक 28, म्हणजे x बरोबर किती आहे 7 भागेला किती, x बरोबर किती 11 भागेला 4. प्रश्न विचारलेला आशा एकटी किती दिवसात संपवेल, तर मग आशा बघितलं तर 4x आहे, मग 4 गुणेला 11 भागेला 4 करू, हे कॅन्सल, तर उत्तर असणार 11. म्हणजे एकटी आशा किती दिवसात संपवेल, तर उत्तर असणार बघितलं तर 11 दिवसात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडंसं कॉन्सेप्ट लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न याच्यापेक्षा वेगळा आहे, थोडंसं त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होणार. पुढचा प्रश्न आहे, हे लक्ष द्या. एक काम 70 दिवसात करतो आणि बी हा 40% जास्त कार्यक्षम आहे ए पेक्षा, तर बी तेच काम एकटा किती दिवसात संपवेल, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. म्हणजे बघितलं तर एक काम किती दिवसात करत आहे 70 दिवसात, आणि आपल्याला विचारलं का बी तेच काम एकटा किती दिवसात करतील, म्हणजे प्रश्नचिन्ह. पण पुढे म्हटलेला बघा बी हा 40% जास्त कार्यक्षम आहे ए पेक्षा, बरोबर आहे. म्हणजे बीला आपण 100% कन्सिडर केलं, कारण 100% म्हणजे किती असते 1, म्हणजे कोणती गोष्ट एकूण असेल तिला आपण 100% नोट करतो. बी 100% कार्यक्षम असेल, बरोबर आहे, कार्यक्षम असेल, बरोबर आहे. तर मग बीला 100% दिवस लागत असेल, तर मग एला किती लागणार, तर 40% दिवस जास्त लागणार, म्हणजे किती होणार 140% दिवस. लक्ष देऊ, काळजीपूर्वक समजून घेऊ. बघा बी हा 40% जास्त कार्यक्षम आहे, म्हणजे बीला या ए पेक्षा 40% दिवस काय लागणार कमी लागणार, 40% दिवस काय लागणार कमी लागणार. म्हणजे बीला आपण किती पकडलं 100%, तर मग एला किती दिवस, तर 140% दिवस. आता यावरून हा क्वेश्चन सॉल्व करू, तर बघा 140% बरोबर किती घेऊ 70 घेऊ, 140% बरोबर किती 70, मग 100% बरोबर किती, 100% बरोबर किती. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 70 गुणेला 100% भागेला किती 140%, टक्के कॅन्सल, हा 1 आणि हा किती 2 आणि हा किती 50. म्हणजे बीला किती दिवस लागतील, तर उत्तर असणार 50 दिवस. किती 50 दिवस, तो 40% जास्त कार्यक्षम आहे तरी पण. ही एक कॉन्सेप्ट लक्ष ठेवा. याच्यापेक्षा दुसरा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, त्याकडे लक्ष द्या. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, एक काम करण्यासाठी एला बी पेक्षा 50% जास्त वेळ लागतो, जर दोघांनी मिळून ते काम 18 दिवसात पूर्ण केले, तर तेच काम एकटा बी किती दिवसात करेल, एकटा बी किती दिवसात करेल, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. म्हणजे बघा काळजीपूर्वक समजून घेऊ. हा झाला ए, दुसरा बी. बघा एला बी पेक्षा 50% जास्त वेळ लागतो म्हणते, म्हणजे आपण बीला एक्स पकडलं, तर मग एला 50% जास्त वेळ लागतो, म्हणजे एक्स तर लागेलच, सोबत 50% जास्त कोणाच्या, या एक्सच्या, बरोबर आहे. यावरून काय करून घेऊ आपण, क्वेश्चन सॉल्व करू. हा एक्स ॲज इट इज 50% म्हणजे किती होते 1/2 होते, म्हणजे हे एक्स भागेला 2 बरोबर किती एक्स. याचा तिरपा गुणाकार करू, 2x आणि हा एक्स म्हणजे किती 3x भागेला 2 बरोबर एक्स. हा 2 इकडे ट्रान्सफर करू, तर 3x आणि हा किती 2x. यावरून समजून घेऊ की एला एक काम करण्यासाठी 3x, बीला किती तर 2x. आता हे दोघं मिळून किती दिवसात करत आहे 18 दिवसात. ए आणि बी दोघं मिळून 18 दिवसात. मग एका दिवशीचं काम काढून घेऊ. एका दिवशी ए किती काम करणार, तर 1/3x. बी एक काम एका दिवशी किती करणार, तर 1/2x. दोघं मिळून किती करणार, तर 1/18. याचा छेद सारखा करून घेऊ, तर 2नी मल्टिप्लाय करतो 2 आणि हा 6x.
इथे 3 करतो तर 3 आणि हा किती 6x बरोबर किती 1/18 छेद सारखा आहे तर अंशाची बेरीज करू 5/किती 6x बरोबर किती 1/18 आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे त्याला तिरपा गुणाकार करून घेऊ हा x इकडे घेतो हा इकडे घेतो हा 18 गुणिले 5/किती 6 बरोबर किती x 6 1 6 sin 18 5 किती होणार 15 म्हणजे x बरोबर किती होणार तर 15 x बरोबर किती आहे 15 पण आपल्याला प्रश्न विचारला b एकटा किती दिवसात करतील तर b म्हणजे किती आहे तर 2x आहे 2x तर म्हणजे किती होणार 2 गुणिले 15 करू तर उत्तर असणार 30 उत्तर असणार 30 किती करणार तर 30 ही एक कॉन्सेप्ट इथे महत्त्वाची आहे लक्ष ठेवा. आता हा जो 5वा प्रश्न आहे हा थोडासा आहे वेगळा त्याकडे थोडंसं समजून घेऊ. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा ए आणि बी दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तसेच बी आणि सी दोघे मिळून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात जर ए ची कार्यक्षमता सी पेक्षा दुप्पट असेल तर तेच काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करतील. इथे बघितलं तर बी ए ची कार्यक्षमता बी पेक्षा ए ची कार्यक्षमता सी पेक्षा दुप्पट आहे या गोष्टीकडे थोडंसं लक्ष ठेवा. पहिले बघू ए आणि बी दोघं मिळून एका दिवशी किती काम करणार तर एका दिवशी तर किती 1/12 याला इक्वेशन नंबर 1 देऊ. त्याचबरोबर बी आणि सी दोघे मिळून एका दिवशी किती करणार बी आणि सी तर किती 1/15 हे झालं इक्वेशन नंबर 2. पुढे म्हटलेलं बघा ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे सी पेक्षा म्हणजे ए ला x दिवस लागत असेल तर सी ला किती दिवस लागणार 2x म्हणजे आपल्याकडे बघितलं तर ए आणि सी मध्ये रिलेशन दिलेलं आहे. मग या इक्वेशन मधून आपण बी ला काय करून घेऊ कट करून घेऊ म्हणजे आपण बघितलं तर इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 वजा करू तर हे सर्व साइन काय होते चेंज होते. मग हा मायनस आणि हा प्लस कॅन्सल तर इथं उरला ए वजा सी आणि या दोघांची वजा बाकी 1/12 1/15 याचा तिरपा गुणाकार करून म्हणजे याचा एलसीएम घेऊन सरळ सरळ या दोघांचा लसावी घेऊ लसावी 12 आणि 15 ते किती येते 60 12 आणि 60 ला भाग देऊ तर 12 पंच 60 15 नी भाग देतो 15 चोक 60 म्हणजे लक्षात ठेवू काळजीपूर्वक ए वजा सी बरोबर किती असणार 1/60 बरोबर आहे. मग आता यावरून लक्षात ठेवू की ए एका दिवशी किती काम करणार तर 1/x सी एका दिवशी किती काम करणार तर 1/2x बरोबर 1/60 याच्यानंतर इथे मी 2 गुणतो म्हणजे छेद सारखा होते हा 2/2x वजा 1/2x बरोबर 1/60 छेद सारखा आहे तर अंशाची वजा बाकी 2 मधून 1 गेला तर किती 1/किती 2x बरोबर 1/60 याला तिरपा गुणाकार करून घेऊ 1/2 गुणिले 60 बरोबर किती x हे 1 आणि हा किती झाला 30 तर x बरोबर किती 30 x बरोबर 30 तर आपल्याला विचारला बी एकटा किती दिवसात पूर्ण करतील तर बी विचारलेला आहे तर बी ला काढण्यासाठी कोणत्या पण एका याच्यामध्ये काय करू याला पुट करू म्हणजे आपल्याला हे उत्तर काय येणार काढता येणार. जसं बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये बघू पहिल्या याच्यामध्ये इथे बघितलं थोडंसं समजून घेऊ मी दुसरा पेन यूज करतो म्हणजे तुम्हाला समजून येणार. हे बघा इथे तर मग बी बरोबर किती होणार 1/12 वजा किती बघितलं तर ए बरोबर आहे. मग ए एक काम किती दिवसात करताय 30 दिवसात मग एका दिवशीचं काम किती तर 1/30 पुन्हा याचा आपण काय करून घेऊ छेद म्हणजे लसावी काढून घेऊ ते तो 60 याला भाग दिला 12ने तर 12 पंच किती होते 60 30 ने दिला तर 30 दुने 60 म्हणजे हे होणार 3/60 याला भाग दिला तर 1/20 म्हणजे बी किती दिवसात करतील तर उत्तर असणार 20 दिवसात. हे 5 प्रश्न मुलांनो हे 5 प्रश्न बघितलं तर भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहे आणि हे प्रश्न कसे सॉल्व करायचे हे तुम्हाला खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. हे समजलं तर तुम्हाला इझिली क्वेश्चन सॉल्व करता येणार. ठीक आहे मुलांनो आजच्या दिवसपर्यंत बस. त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर.